वर्षी आपण मागील वर्षात आपण काय शिकलो यावर आत्मचिंतन करतो। याविषयी ईश्वरी आपले मत मांडत आहे। जगलो आम्ही आनंदाच्या भरात आभाळाच्या मनात, जगलो आम्ही आनंदाच्या भरात आभाळाच्या मनात, शिकलो आम्ही भरभरून अनुभवाच्या दप्तरातून, शिकलो आम्ही भरभरून अनुभवाच्या दप्तरातून। नमस्कार, माझे नाव ईश्वरी अमोल राठोड, मी वर्ग 6वी शिकते। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थिनी। आज मी वर्ग 6वीत आहे, तर वर्ग 6वीत मी काय काय शिकलो, मी काय काय मिळवलं हे मी तुम्हाला सांगणार आहे। कारण हे सांगणं आवश्यकच आहे, कारण मी जगलेले काही सोनेरी क्षण हे माझी जपवणूक आहे, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे। सर्वप्रथम मी पहिलीत आल्या मैत्रीण जोडण्यास शिकले। माझी सर्वप्रथम मैत्रीण झाली ती कल्याणी। त्यानंतर कोणी जर माझी बेस्ट फ्रेंड असेल तर ती खुशी आहे। त्यानंतर घरीच मी आईची माया, वडिलांचे संस्कार व आजीकडून गोष्टी सांगणं शिकले। आजोबांकडून वेगवेगळ्या नैसर्गिक औषधी आम्ही शिकले, जसं की कडुलिंबाचे दांड्या घ्यायचे, त्याला वाटून त्याचा रस काढायचं, ताप आल्यावर ते प्यायचं, ताप आपोआप बरं होतं। अशा वेगवेगळ्या नैसर्गिक औषधी आम्ही शिकले। त्यानंतर पहिलीत आल्या मी पुस्तक वाचायचे शिकले आणि त्या पुस्तकाची भूक कशी भागवायची आणि हे मी तिथे शिकले। त्यानंतर शाळा म्हणजे घर, शाळा म्हणजे आई आणि शाळेचं महत्त्व काय असतं हे मला माझ्या गुरुजींकडून शिकायला भेटलं आणि हे सुद्धा मी शिकले। शाळेचं महत्त्व काय असतं, शाळा म्हणजे देवासारखं स्थान असतं, मंदिर असतं, हे पण मी शिकले। त्यानंतर दुसऱ्याला मोठं म्हणायला मोठं काळीज लागतं हे सुद्धा मी शिकले। माझे गुरुजी आम्ही जेव्हा जेवण करत होतो तेव्हा माझ्या गुरुजींनी माझी भाजी घेतली होती आणि तेव्हा त्यांनी माझ्या आईचे भरभरून कौतुक केलं, तेव्हा मला फार आनंद झाला आणि तेव्हा मला कळालं की दुसऱ्याला मोठं म्हणायला मोठं काळीज लागतं। त्यानंतर झाडाच्या भावना काय असतात, झाडाला कसं जगवायचं, कसं वाढवायचं, कसं लावायचं हे माझा मित्र जांभूच्या झाडाकडून मला शिकायला भेटलं आणि तो अगदी माझा जवळचा मित्र झाला आहे। त्यानंतर माणसाच्या भावना काय असतात हे सुद्धा मी शिकले, कारण आजचे आई वडील मुलांवर दबाव टाकतात, त्यांना फक्त त्यांचे मार्क हवे असतात, त्यामुळे मुलं रोबोट बनत चालले आहे, रोबोट सारखं वागत आहेत। पण मी तसं न करता पुस्तक वाचत गेले म्हणून मला माणसाच्या भावना अगदी जवळून पाहायला भेटल्या आणि माणसाच्या भावना कशी असतात हे सुद्धा मी शिकले। त्यानंतर पोळी भाजी करायला सुद्धा मी शिकले। आधी माझी पोळी सेम भारताची नकाशासारखी येत होती, पण आता माझी पोळी सुधारली आहे, अगदी गोल आणि व्यवस्थित येत आहे। मी वेगळ्या भाज्या सुद्धा शिकले, पुरणाची पोळी सुद्धा शिकले। त्यानंतर पांढरे कपडे कसे स्वच्छ धुवायचे, चांगले धुवायचे हे पण मी शिकले आणि हे शिकायला भेटलं मला माझ्या आजीकडून। नाटकात जगणं म्हणजे त्याचं पात्र निभवणं म्हणजे फार अवघड काम, फार कठीण काम, ते सुद्धा माझ्या गुरुजींनी मला अगदी जवळ घेऊन शिकवलं आणि आम्ही हा नाटक घेतला होता आणि आम्ही तालुका स्तरावर प्रथम आलो, पण जिल्हा स्तरावर काही कारणास्तव आमचं नाटक हुकला, पण आम्ही नाटकामध्ये सुद्धा पात्रता मिळवली। त्यानंतर कविता गायनामध्ये कसे चढ उतार, आवाज, सूर, ताल हे सर्व काही मी माझ्या शाळेमध्ये शिकले, माझ्या आईकडे शिकले। त्यानंतर मला वेगवेगळे विषय सुद्धा शिकायला भेटले, जसे की विज्ञानामध्ये ध्वनी कसा असतो हे शिकायला भेटलं। गणितामधले काही प्रश्न मला अवघड जात होते, पण ते ह्या वर्षी मला सोपे होऊ लागले आणि त्यातले काही फॉर्म्युले सुद्धा मला शिकायला भेटले। त्यानंतर मराठीमध्ये माझं वाचन पक्क झालं, अक्षर सुंदर येऊ लागले आहेत, हे सुद्धा अगदी प्रयत्नाने झालं आहे। त्यानंतर हिंदीमध्ये वाचन कसं करायचं असतं हे सुद्धा मी शिकले। इंग्रजीमध्ये 12 टेन्स मला शिकायला भेटले, हे माझ्या गुरुजींनी मला शिकवलं। त्यानंतर इंग्रजी वाचन हे सुद्धा मी शिकले आणि माझे अक्षर इंग्रजीमधले फार सुंदर येत आहेत। त्यानंतर क्षेत्रभेट, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रभेटी देऊन आले आहोत, जसं की पिंगळी, पालम अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही क्षेत्रभेटी देऊन आले आहोत। त्या क्षेत्रभेटीमुळे आम्हाला पुस्तकाच्या बाहेरचे जग काय आहे हे आम्हाला शिकायला भेटलं होतं आणि तिथलच्या शाळा, तिथलचे माणसं, आमच्याविषयी काय भावना आहेत हे सुद्धा मला त्या क्षेत्रभेटीमधून शिकायला भेटल्या आणि वेगवेगळ्या संस्था काय असतात हे सुद्धा मला क्षेत्रभेटीतून शिकायला भेटलं। आपले स्वप्न मोठे असले पाहिजेत, लहान हाईटचे नाही तर मोठ्या हाईटचे असले पाहिजेत आणि ते स्वप्न साध्य करण्यासाठी आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे। ती जिद्द कशी असली पाहिजे हे सुद्धा मला शिकायला भेटलं। त्यानंतर कविता बनवणे, गोष्ट बनवणे हे सुद्धा मी शिकले। माझी कविता छापून सुद्धा आली आहे, ती म्हणजे अशी आमूची शाळा, ही कविता माझी छापून आली आहे आणि आताही मी काही गोष्टी बनवत आहे। त्यानंतर सजणे, सुंदर दिसणे हे सुद्धा मी शिकले आहे। मी बाहेरून सुंदर न दिसता मनातून सुंदर दिसले पाहिजे हे माझ्या गुरुजींनी मला शिकवलं आणि ते कसं सुंदर दिसले पाहिजे हे पण मला त्यांनी शिकवलं आहे। त्यानंतर सरांचे स्वप्न कसे ओळखायचे, त्यांचे स्वप्न माझ्याबद्दल काय आहे आणि ते साध्य करायचं आहे असं माझ्यामध्ये ठाम विश्वास आला।
ठाम विश्वास आला. त्यानंतर माझी वागणूक कशी असली पाहिजे, माझ्यातले गुण कसे असले पाहिजेत हे सुद्धा मला शिकायला भेटलं. माझे प्रथम गुरु जर कोणी जर असेल तर ती आई आहे. दुसरे गुरु वडील आहेत. तिसरे गुरु शिक्षक आहेत. चौथे गुरु पुस्तक आहे. या सर्वांकडून मला माझी वागणूक कशी असली पाहिजे, माझे स्वप्न कसे असले पाहिजे, माझ्यातले गुण कसे असले पाहिजे हे सर्व काही मला त्यांनी शिकून दिलं. त्यानंतर हेअरस्टाईल मला मुलींच्या काही हेअरस्टाईल येत आहेत आणि ते सुद्धा मला जमत आहेत. त्यानंतर परिपाठामध्ये माझे वेगवेगळे विषय सुद्धा पक्के झाले आहेत. जसे की मला बोलू द्या, पुस्तक परीक्षण असे वेगवेगळे विषय माझे पक्के झाले आहेत. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. जसे की श्रेया, सक्सेस, मंथन, बीडीएस अशा वेगवेगळ्या परीक्षा आम्ही दिल्या. त्या परीक्षांमधून बाहेरचं जग कसं असतं, किती माणसं असतात त्या परीक्षामध्ये हे आम्हाला शिकायला भेटलं. 4 भिंतीमध्ये आमच्या वर्गामध्ये ज्या परीक्षा असतात त्या खऱ्या परीक्षा नाही तर पूर्ण जगभरामध्ये जे काही परीक्षा असतात त्या खऱ्या परीक्षा असतात. आणि यानंतर मला काही जमत नाही, जे काही येत नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ते पण आपण कबूल केलं पाहिजे. आणि जे काही मला येत नाही ते मी माझ्या पुढच्या वर्षी ते पूर्ण व्यवस्थित आणि पक्क करणार आहे. म्हणजे मला काही अजून हेअरस्टाईल येत नाही ते पण मला शिकायचे आहे. खूप साऱ्या भाज्या शिकायच्या आहे. पोळी अगदी व्यवस्थित बनवायची आहे. कपडे धुण्याचे शिकायचे आहे. आणि शिक्षणामध्ये माझे काही विषय जे मागे आहेत ते सुद्धा मला शिकायचे आहे. या सर्व कमतरता मी माझ्या पुढच्या वर्षी पूर्ण करणार आहे. आणि माझ्या शिक्षणामध्ये अजून एक भर पडली. मला माझं भूतकाळ आठवलं. माझ्या भूतकाळामध्ये मी कसे जगले हे माझ्या डोळ्यासमोरून जात होतं. माझ्या जीवनातले काही सोनेरी क्षण, काही वाईट क्षण हे माझ्या डोळ्यासमोरून जात होतं. मी या भूतकाळामध्ये कसे जगले, कशी वाढले, कशी शिकले हे मला आठवत होतं. आणि हे सर्व आठवण्याचं कारण आहे मी आज तुम्हाला जे काही सांगितलं आहे त्यामुळेच ते मला आठवत आहे. मला माझ्या गुरुजींचे फार आभार मानावेसे वाटतात. धन्य आहे ते माझे गुरु. धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी मला वाचनाची गोडी लावली. हाताला हात धरून पहिला अक्षर लिहायला शिकवलं. माया कधी पातळ केली नाही, खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. प्रत्येक संकट टाळताना मदत केली. धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी मला वाचनाची गोडी लावली. त्यांनी मला वाचनाची गोडी लावली म्हणून मी पुस्तक वाचत गेले म्हणून मी इथे तुम्हाला सांगते आहे. हे सर्व काही पुस्तकाची जादू आहे. म्हणून आपण हे सर्व काही केलं पाहिजे. आणि जे काही आपण शिकलो आहोत ते आपण एका पानामध्ये नोंदणी सुद्धा केली पाहिजे. आपल्याला कळेल की आपले सोनेरी क्षण काय होते, आपण कसे जगलो हे आपल्याला कळतं. धन्यवाद.